10 अवतार आहेत आणि जो लास्टवाला आहे तो अजून अवतार घ्यायचा आहे, तो कल्की अवतार असणार आहे. इकडे एवढं आहे ते खेळायला होतं लहान, म्हणजे शिसॉ वगैरे सगळे होते इथे त्या बघा. हां, शिसॉ वगैरे होते आणि ती समुद्राची वाळ होती. आणि म्हणजे हे जे सांगतात ना, ती पेप्को कंपनी बंद झाल्यावरती पेप्कोची जी चालू त्यांची लाईट बंद केलेली, त्या बत्तीच्या वगैरे उजेडात अभ्यास करायची पोरं. गॅदरिंग वगैरे, नाटक, हां एक काय एक नाटक, ऑर्केस्ट्रा. कधीची म्हणजे तुम्ही किती सालचं सांगताय? हाय गाईज, आम्ही आलोय ओमकार दादा सुतार यांच्या घरी आणि शेट आपले रातभर झोपलेले नाही आहेत. बघू शकता तुम्ही. आत्ताही ते एडिटिंग करतायत. आम्हाला सांगितलेला 15 मिनिटात देतो आणि आत्ता टाइम झालेला आहे बघा 12 वाजलेत. आम्ही आलोय त्याच्याकडे 11 वाजता. तब्बल 1 तास झालेला आहे. आता काय करायचं या माणसाचं? हेरड्या असा व्यक्ती आहे की तो ह्याला डेटा देतो आणि विसरून जातो. आता काय करायचं या माणसाचं? आणि हा माणूस आहे ना, आमचा फोनच उचलत नाही. अननोन नंबर असेल तर फोनच उचलत नाही. काय करायचं या माणसाला मला? आणि अननोन वाल्यांनी तर कॉलच करू नका याला. एडिटिंग झालेली आहे. हां, आणि तब्बल 2 तासानंतर एडिटिंग झालेली आहे. भावाची झोप मोड केलेली आम्ही. भावाची झोप मोड केली, पण आम्हाला भावाने व्हिडिओ एडिट करून दिली. भावाची बाटली बघा, आत्ती आता दिलं बघा काय दिलंय. गाजू, तुला गाजू खायचे असत, गाजू. म्हणून ती स्वतःहून जाऊन सांगते की मला गाजर दे, भूक लागली मला. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल वेस्ट फिल्म्समध्ये. तर दिवसाची सकाळ तर झाली आहे, तुम्ही मागाशी बघितलं असेल काय काय झालं ते. आणि आता संध्याकाळी ना आपण जे परशुराम मंदिराचं शूट केलं आहे ना, तिकडं आरती आहे, तर आरतीला सुद्धा जायचं आहे. म्हटलं चला, घरच्यांना पण विचारलं, तर जे येतील ते येतील, जाऊयात मस्तपैकी आणि बघूया. व्लॉग पण करूयात थोडासा. जमलं तर पप्पांना पण विचारू की आणखीन काय तिकडे तुमच्या आठवणी होत्या वगैरे, काय होतं बघू. जर पप्पा स्कॅनरसमोर आले बोलले तर ठीक आहे, नाहीतर मग त्यांच्याकडनं ऐकून घेणे तुम्हाला सांगेल. किती वय असेल याचं? त्याला मी ना इथं आल्यापासून पहिल्यांदा हात लावतोय. अरे नाही, मी माझ्या कुत्र्यांना घेऊन येतो ना, तर तो घोरायचा पहिले माझ्यावरती. पिलू मस्त आहे रे. केस काय जाणं, आमचे पण गळतात किती कुत्र्यांचे. नसेल मग आता ही का? ह्याच्यामध्ये काय करायचे? तिथं बाहेर असायचे आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा ठेवायचे का? वर्षभर त्यात असायचे. हां, तिथे ठेवायचे या छोट्या गणपती आणले. नंतर मग विसर्जन वगैरे कर, मग झाकून परत आणून परत तिथं तयार. म्हणजे ही मूर्ती विसर्जन नाही करायची का? हा, हे सगळे अवतार आहेत, 10 अवतार आहेत आणि जो लास्टवाला आहे तो अजून अवतार घ्यायचा आहे, तो कल्की अवतार असणार आहे. पोचते हां तिथून पाणी यायचं ते सगळं. हां हां हां. तारेचं कंपाऊंडच आपलं, तारांचं होतं सगळं. म्हणजे प्रत्येक वेळेस गणपती आले की इथं सजवून ठेवायचे का? हां, मग स्टेज आपलं खांब सगळं ते तयार असतं. नंतर मग सगळं रेडी करायचं सगळं कार्यक्रमासाठी. गॅदरिंग वगैरे, नाटक, हां काय एक नाटक, ऑर्केस्ट्रा. कधीची म्हणजे तुम्ही किती सालचं सांगताय? हे किती आपलं झाले सोडून इथं 30 नाही एवढं नाही, ते 24-25 वर्ष आली. मग ती आणि ही बंद पडून एक 10-12 वर्ष. ती चाक आहेत ते बाजूची ती. हां का? म्हणजे ही ती तिथं ठेवलेली चाकं मध्ये असे हे होती. इथं म्हणजे तिथं हे कसं होतं? त्या साईडला इकडं होतं आपल्या साईडला आतमध्ये. शोचे होते ना. अच्छा 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 अच्छा. तिथं ते तळं होतं, कमळाची फुलं वगैरे ते. ते अजून तिथे हे आहे ना, ते खड्डा आहे ना.
प्रेमात त्या नंदाचं त्या आतमध्ये राहायचं ना चाळीत. मग आम्ही यायचं मग तिथे आहे तिथे बसतो ते आहे ना तिथं अभ्यासाला वगैरे. अभ्यासाला हा, अभ्यास. कधी आईस्क्रीम वगैरे आला तर येतं ना त्या डब्यावाला आईस्क्रीम काहीतरी घ्यायचं. पहिल्यांदाच ऐकतो अभ्यासाला मंदिरामध्ये येऊन बसायची. आता करेल काय कोण तसं? पूर्वीची लोक बोलतात काय मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास केला. मेणबत्ती मी तू होते नाही आता ती बत्ती असेल ती लाईटच नव्हती ना तेव्हा तेवढ्यात करायची. म्हणजे ही जी गोष्ट सांगतात ना आणि म्हणजे हे जे सांगतात ना ती पेप्को कंपनी बंद झाल्यावरती पेप्कोची जी चालू होती त्यांची लाईट बंद केलेली. तर ती लाईट नव्हती म्हणून ते असे सांगतात की त्या बत्तीच्या वगैरे उजेडात अभ्यास करायची पोरं. समाधी होती ना ते माई साहेबांची समाधी का ही? तिथं होती त्या म्हणजे जे फाउंडर होते बाबूरावजी पारखेंची वाईफ त्यांची समाधी. आणि हे अग्निमंदिर ते पण साफ केलंय प्रॉपर आतून वगैरे पण अजून त्याला दरवाजा ओपन नाही केलाय. मुलं वगैरे लहानपणी ते पण असं खरं जिवंत माणसं पुतळे असे हे बनवत नाही स्टॅच्यू ना असे ते सगळे त्यांचे स्टॅच्यू होते बाजूनी सगळ्यांचे. असं आता काय असं गोष्टी असतात त्या ते असं म्हणतात ते बनवत नाही ना. हो ते तर नाहीच बनवत. स्टॅच्यू म्हणलं तर खेळताना वगैरे असे ते तसे ते बांधले. तिकडे एवढं आहे तिथे खेळायला होतं लहान म्हणजे आत शिसॉ वगैरे सगळे होते इथे त्या बघा. हां शिसॉ वगैरे होते. आणि ती समुद्राची वाळ होती म्हणजे पडून लागून शिसॉ झोपाळा तो सगळं होतं खेळायला इथे. आणि ते वड सगळे महिला मंडळ तिथं वड पौर्णिमेच्या दिवशी तिथं सगळे ते वड हे काय इथे पण अजून हे केलं बघा ना तिथं होतं ते वाला मेन आहे का मोठंवालं. इथं कुट्टी होती एक छोटी आंघोळ वगैरे करून कपडे बिपडे बांधला ना ते एक आलं वगैरे तर तिथे एक मोठी होती. तिथं अग्निहोत्र वगैरे तिथे पण होतं पहिले व्हायच्या. रसावर म्हणजे रस प्यायला अरे! जिंकल त्याला रस अरे प्यायला. अच्छा म्हणजे रिवॉर्ड म्हणून रस द्यायची. म्हणजे 5-6 रस किकट ना ब्रो. सेफ्टी राहिले की नाही इथे बघा ना मस्त मित्रांनो कोकिळा बसली आहे. म्हणजे विचार करा कोकिळा वगैरे आत्ता दिसत आहेत तेवढं बारकं होतं. मग ते इथून पण होतेच बघा. म्हणजे विचार करा जेव्हा हे लहान असतील आपल्या वयाचे तेव्हा काय ते सुकून असेल. हे दिसत नाही कॅमेरामध्ये दिसून येत नाही बघ इथे. हे बघा इकडं रे पोरी इकडे. हा तर मस्तपैकी ऑलीचा वॉक झालाय. तिथे थकले कुठे
हा तर तुम्ही कालच्या ब्लॉग बघितला तर समजेल आम्ही चायनीज खात होतो. आज बुर्गिर आणि परत आमच्यासोबत अन्न आहेत आमचे. सॉरी जरा आमच्या अन्न चिडतात त्यांना. एक उलटा बर्गर पकडलास तू. वा चला ठीक आहे आता हे संपवतो. काय 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 कमाल काढायला तूच म्हणतो ना बघ चुडी पाहिजे ब्लॉग मध्ये घे. काहीतरी 2-3 ज्ञानाच्या गोष्टी तरी. ज्ञान आयु शपथ. आता माझ्या ब्लॉग मध्ये ज्ञान नाही झालं तर बघायला नको बोलतं ना दुसऱ्यांना झाडी ज्ञान आणि स्वतःचं उघडा पाषाण. तसं होऊन जाईल मग. थांबा अण्णा काहीतरी सांगतोय सांगितल्यावर बघू आपण. सांग की सांग. अरे वा आपलं कुका आलं वाटतं. हा हा कुका कुका. दोनच मागवले. जे जे शिशु मंदिर जनता विद्यालयाचे वगैरे असतील ना त्यांना समजेल की मी कुठं बसलोय ते खायला. हे का ना अण्णा. आणि आताच आपला यायला कधी किती महिन्यानंतर मी तर किती वर्षानंतर भेटलो असेल आज. निलेश बाले नीला तो व्हिडिओ बघत असेल तर भावात मगाशी मी ब्लॉग नाही केला तुला भेटलो किती वर्ष 1-1.5 वर्षानंतर भेटलो असेल आपण. अरे 1-1.5 पण नाही रे खूप वर्षानंतर भेटलो मी त्याला. अरे इंस्टाला असतो ॲड पण असं नाही कधी भेटणं नाही झालं रे कधी असं. चला आता रट्टवतो आणि मग भेटतो. त्याच्या आधी एक डोसा पण खाऊन आला आम्ही. दोघात एक डोसा पण खाऊन आले. चला आधी एक खाऊयात. अरे भाई ये महीने आ रहे थे गुजा मेरे आंखों के अंदर आए बॉल शूट कर ले मेरा तू. करता हूँ दिखा तो अभी वो भी तो बैठा ना जोमेटो वाले को करना shoot. इसको तो बहुत बार लिया है मतलब ब्लॉग में. कितनी बार अपन गए ना अपन 2 बार. किधर अभी नहीं दिए गए ना रे 2 बार. अभी इतने दिन से किधर था तो वो तो दिखना चाहिए. लोगों का अपडेट भी चाहिए ना तेरी. चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे एंड करण्याची वेळ झाली आहे आणि आता बरोबर 12 वाजत आलेत आणि अजून आपला हा जो चालू आहे तो ब्लॉग एडिट करायचा आहे आणि मग अपलोड करून दुसऱ्या दिवशीचा शेड्यूल लावायचा आहे. तर हे बघा इथे हेल्मेट रायडिंग गिअर कपडे वगैरे आणि ड्रोनचा रिमोट चार्ज करतो आहे का कारण कालच्या ब्लॉगमध्ये बोललो आहे की आपण जाणार आहे एका राईडवरती. तर राईडचंच सगळं प्रिपरेशन चालू आहे. तर इथे बघा ड्रोनच्या बॅटरी पण इथे चार्ज करायला लावल्यात आणि आता ही वेळ आली की इथं हा व्हिडिओ एंड करूयात. चला तर मग भेटूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.